हेडलाईन्स. प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने बोलावली सर्व पालिका आयुक्तांची बैठक. बैठकीत मतदार याद्यांबाबत घेतला जाणार आढावा, तर हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक. पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप, तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानिया यांची मागणी. सांगलीच्या आष्टात ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा आरोप. जयंत पाटलांच्या भेटीनंतर आंदोलन मागे. केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर. महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवलाय. 27 तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची माहिती. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये 1 लाखाची पैज. नगरपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये कोण जिंकणार यावरून गावागावात लागल्या पैजा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा होण्याची शक्यता. पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 12 माओवाद्यांचा खात्मा, तर 3 जवान शहीद. सात विमानतळांवरच्या इंडिगोच्या 200 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द. तांत्रिक तसंच कर्मचारी कमी असल्याचं इंडिगोनं दिलं कारण. डीजीसीएची इंडिगोला कारणे दाखवा नोटीस. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेनं केला 4 गडी राखून पराभव. कोहली आणि गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ. आणि आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याचं संघात पुनरागमन. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आलेली आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय. पार्थ पवार यांच्यावर देखील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत आणि अटकेनंतर शीतल तेजवानी हिची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणले जाते. आज दुपारी शीतल तेजवानीला पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहे. दरम्यान शीतल तेजवानीवर नेमके काय आरोप आहेत आपण ते जाणून घेऊयात. कोरेगाव पार्कमधील सरकारी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीनं घेतली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ अटर्नी बनवल्याचा आरोप तिच्यावर आहे. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला तिनं ही जमीन विकली. सरकारी जमीन खासगी कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय. सरकारची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 वेळा तिची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी चौकशीकरिता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मुंढवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे. हा जो गौड बंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही, याच्यात सगळेच आहेत. याच्यात पार्थ पवार आहेत, याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत. तर आताच्या घटनेला
त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी. एकीकडे आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली. काय थातुरमातुर केली ते एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली. आम्हाला हे सगळं नकोय. याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं. पार्थ पवार प्रकरणात शीतल तेजवानींना अटक केलेली आहे. त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात, त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. NIA प्रमुख सदानंद दातेंची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दातेंना NIA मधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षअखेरीस सेवानिवृत्त होणार असल्यानं आता त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं आहेत. मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय. माजी सभापती कल्पक पटलांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला. कुणाला कुणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नसल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलंय. माझ्या मुलानंही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी पुत्राची पाठराखण केली आहे. त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार असल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं. दरम्यान त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर करत वादग्रस्त विधान केलंय. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात आता अजित पवार यांनी देखील एंट्री घेतली आहे. सामोपचारानं वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे अशी पोस्ट करत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय तर सुरुवात शिवसेनेनं केल्याचं म्हणत भाजप शांत बसणार नसल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. सांगलीच्या आष्टीमध्ये सुरू असलेलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मागे घेण्यात आलंय. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं होतं. प्रशासनानं जयंत पाटलांना समाधानकारक माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलं.